उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात आंबे आणि कैरी. मग कैरीचे आपण वेगवेगळे पदार्थ करायला सुरुवात करतो. त्यातलाच हा एक कैरीचा ठेचा. तिखट, झणझणीत, चटपटीत आणि तेवढाच तोंडाला चव देणारा. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेणार आहे. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या मिरच्या आपल्याला तेल न टाकता त्याला डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरचीला थोडेसे डाग यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावर अर्धी 1 चमचा तेल घातलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. थोडंसं 2 मिनिटासाठी मी हे परतून घेतलेलं आहे. परतून घेतल्यानंतर मी हे थंड करत साईडला ठेवणार आहे. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात मूठभर कोथिंबीर घातली आहे आणि आपण जी लसूण आणि मिरची भाजून घेतली होती ती घातली आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला चालू बंद असं करून 2 ते 3 वेळा वाटून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे कारण आपण ठेचा बनवतोय. मी याच्यात सुरुवातीला मीठ नव्हतं घातलं. त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पुन्हा एकदा व्यवस्थित चालू बंद करून वाटून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला ठेचा तयार झाला आहे. आता मी याला फोडणी देणार आहे. इथे मी तेल तापत ठेवलं होतं आधीच. तेल छान तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फोडणी मस्त बसली आहे. राई छान तडतडली आहे. आता मी आपण केलेल्या ठेच्यावर घालून घेणार आहे. ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदा. आता हे सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.